संत तोचे जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोचे जाना, उपस्थित प्रभू प्रिय सज्जन तथा भक्तिमती माता. भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी होऊ घातलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्रीमद भागवताची कथा तसेच विश्वमाऊली ज्ञानोबराय अर्थात ज्ञानेश्वरी पारायण आणि वर्ष कितवा याच्यावरती काही नाही आहे का? नाही ना, भरपूर वर्ष झाली. म्हणजे सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, वर्ष मलाही माहीत नाही तुम्हाला माहीत नाही, चालू द्या. अनेक वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व अर्थात व्यासपीठ नेतृत्व हरिभक्तपरायण प्रभाकर महाराज खर्चे शेलगाव बाजार, निवृत्ती महाराज कोळंबे, हरिभक्तपरायण आदरणीय प्रदीप महाराज झांबरे आणि त्याच्यानंतर भागवत कथावाचक तेजस्विनी दिदी पाठक मलकापूर यांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात. फार भाग्यवान आहात. तसेच मृदंगाचार्य आमचे वैभव दादा सुरसे, बरोबर आहे ना, चुकलं तर सांगा. पण हरिभक्तपरायण कृष्णा महाराज जरारे आळंदी देवाची टाकत जा पुढे. हरिभक्तपरायण गायनाचार्य राम महाराज राजपूत आळंदी देवाची आणि हरिभक्तपरायण बालमृदंगाचार्य महाराजांचं नाव काय, वेद महाराज आणि पंचक्रोशीतील भक्त मंडळी, गायक वादक टाळकरी भक्त मंडळी, त्याच्यानंतर अतिशय ताटपणे एकदम पहारेकरी नाही शिवरायांचे मावळे म्हणणारे आपले हरिभक्तपरायण चोपदार महाराज प्रकाश दादा जाधव आणि विनयकरी बाबा आहे, सर्व भक्त मंडळी आहे. आपण ज्या वेळेला मला कीर्तनाला फोन आला, आदरणीय शंकर गुरुजी त्यांनी मला फोन केला, म्हणे महाराज रिकामे आहात का? म्हटलं का उलंगेल पराठ्या उपट्याला बोलवता. म्हणे ते उपटणं होऊन जातील तोपर्यंत आमच्या जे सप्ताह आहे, कार्यक्रम आहे आणि वार्षिक कार्यक्रम आहे, दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम आहे. आणि आदरणीय आमचे गुरुबंधू मंगेश महाराजांनाही मी फोन केला होता, महाराज मी तुमच्या गावामध्ये येणार आहे. महाराज म्हटले मला अगोदर माहिती आहे, तुमची तारीख घेतलेली आहे, मला अगोदर माहिती आहे. आताही मी त्यांना फोन केला होता, ते बाहेरगावी कीर्तनाला गेलेले आहे. असो, श्रीमद भागवताची कथा आहे आणि अतिशय सुंदर नियोजन आहे. जी गावकरी मंडळी आपली गावकरी मंडळी करतात, तसा वास्तविक पाहता मी तुमच्याच गावात शिकलेला विद्यार्थी आहे. म्हणजे शाळेत, बरं शाळेत तुमच्या गावातच मी शिकलो. म्हणजे आमचे गुरुवारी शिक्षक बावणे सर होते, तायडे सर होते, पोळे सर होते, महाजन सर होते, भरपूर एक शिक्षक मंडळी मला त्यांनी शिकवलं आणि ते गुरुजनच आहे. असो, सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्ञानोबरायांच्या भगिनी आईसाहेब मुक्ताईंचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातील अभंग आहे, ताटीच्या प्रकरणातील अभंग आहे. अभंग सर्वांच्या कानपाठ आहे, तोंडपाठ नसला तरी कानपाठ आहे. म्हणजे कानाने आपण ऐकलेलं आहे. आपण आईसाहेब मुक्ताईंच्या परिसरातली मंडळी आहात आणि विशेष करून आज मला तुम्हाला रामायण सांगायचं होतं, पण ज्ञानेश्वरी पारायण आहे म्हणून मी हा अभंग निवडला. ज्ञानेश्वरी पारायण गुरुजींनी मला सांगितलं 7 ते 11 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण राहतं आणि नंतर भागवत कथा राहते. भागवत कथा म्हणजे इथून गेलेल्या जन्माला आलेल्या जीवाचा उद्धार करेल भागवत कथा, याच्यात काहीच आश्चर्य नाही महाराज. पण इथून गेला, दुर्भाग्याने जरी अपघातात गेला आणि प्रेत योनीला जरी प्राप्त झाला तरी त्याचा उद्धार करण्याची ताकद भागवत कथेत आहे. श्रीमद भागवती वार्ता प्रेत विडा विनाशी, श्रीमद भागवती वार्ता नाम कथा प्रेत नाम भूत पीडा नाम दुःख, प्रेताचं सुद्धा दुःख नाश करण्याची ताकद फक्त भागवत कथेत आहे. आणि ते भागवत कथेचं रसपान आपण करत आहात आणि ज्ञानेश्वरी पारायण आपल्या गावामध्ये चालू आहे, हे सद्भाग्य आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय
ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली, सर्वांना माहिती आहे. आणि विश्वमाऊली ज्ञानोबारांना सांगण्याचा अधिकार कोणाचा होता? आईसाहेब मुक्ताईंचा होता. मुक्ताबाई कोण आहे? ज्ञानोबारांचा कोण आहे? ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्ताबाई कोण आहे? म्हणा ना मावशी, कोण आहे? बहीण आहे. आईसाहेब मुक्ताई ज्ञानोबारांच्या बहीण आहे. बहीण असून लहान आहे, ज्ञानोबारांपेक्षा लहान आहे. ज्ञानेश्वर महाराज मोठे आहे. मोठ्या माणसाने लहान्याला सांगावं का लहान्याने मोठ्याला सांगावं? मोठ्याने लहान्याला सांगावं असा नियम आहे. शास्त्राने सुद्धा सांगितलं, गुरुने शिष्याला सांगावं किंवा मोठ्या माणसाने लहान्याला सांगावं असा नियम आहे. मग आईसाहेब मुक्ताई ज्ञानोबारांपेक्षा लहान आहे. ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा आईसाहेब मुक्ताई लहान आहे. ज्ञानोबाराय मोठे आहे. तरी सुद्धा आईसाहेब मुक्ताईंनी का सांगितलं? कारण काय घडलं? सांगणारे तर भरपूर आहे महाराज, खूप आहे. सांगणाऱ्याची काय कमी आहे का? कमी नाही. मी सांगत असतो गल्लीपासून दिल्लीपर्यंत सांगणारी माणसं आहे. बरं, समाजात परिवर्तन पाहिलं ना तुम्ही, झिरो आहे. का? डोंगरेजी महाराज भागवतामध्ये सांगायचे, अरे अगर आप समाज में परिवर्तन चाहते हो तो सबसे पहिले अपने आप से शुरुआत कीजिए. काय म्हणायचे डोंगरेजी महाराज? तुम्हाला समाजात परिवर्तन पाहिजे असेल ना दादा, सुरुवात आपल्यापासून करावी लागेल. इथं तर कंडिशन अशी असते की भागवत सांगणारा तंबाखू खाते. जो सांगतो तोच म्हणतो व्यासपीठावरून उतरला, घोटरे थोडीशी लाव चुना थोडासा. बरोबर आहे ना परिस्थिती? ही परिस्थिती आपली आहे महाराज. सांगणारेच जर असे असतील तर ऐकणारे सोडतील का? नाही सोडू शकणार. समाजात परिवर्तन याच्याकरताच होत नाही. सांगणारे भरपूर आहे, सांगणाऱ्याची कमी नाही, भरपूर आहे. वेदाने सुद्धा जीवाला सांगितलं, उपनिषदाने जीवाला सांगितलं, संतांनीही जीवाला सांगितलं. पहिला वेद आहे ऋग्वेद नावाचा. ऋग्वेदाने सांगितलं समगच्छत्वम, चालत असताना माणसाने कसं चालावं. आपल्यापेक्षा वरिष्ठ माणसं असतील आपल्यासोबत, आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणसं असतील आपल्यासोबत, तर वेदाने सांगितलं त्यांच्या मागं चाला. अधिकार आहे त्यांचा तो पुढे चालण्याचा. आपल्यापेक्षा अधिकाराने लहान असतील तर आपण त्यांच्या पुढे चाला. म्हणजे वयाने लहान असतील तर त्यांच्या पुढे चाला. आपल्यासोबत जर आपली मित्रमंडळी असेल तर वेदाने सांगितलं त्यांच्या सोबत चाला. समगच्छत्वम, संवदत्वम, बोलत असताना वक्त्याने कसं बोलावं. संवदत्वम वेदाचं दुसरं वाक्य आहे. वेदाने सांगितलं तुम्हाला जर सर्व समाज एका ठिकाणी यावा असं वाटत असेल तर वक्त्याने बोलावं कसं. सर्व समाज एका ठिकाणी आला पाहिजे, सर्व समाजाचं एक मत झालं पाहिजे, असं वक्त्याचं वक्तृत्व पाहिजे. कधीही वक्त्याने जातीपरक बोलू नये, कारण हा संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदायात जातीपरक बोलणं हे शास्त्राला मान्य नाही, संप्रदायाला मान्य नाही. संवदत्वम, बोलत असताना वक्त्याने कसं बोलावं, जातीपरक कधी बोलू नये. सर्व जातीतला समाज एका ठिकाणी यावा, वक्त्याचं वक्तृत्व असं असावं. कारण आजपर्यंत जेवढे धार्मिक कार्य झाले तर तेवढ्या धार्मिक कार्याचा हेतू एकच आहे, सर्व समाज एका ठिकाणी यावा आणि सर्व समाजाचं एक मत व्हावं. मी तुम्हाला वाक्य विचारतो. वाक्य असं आहे, लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला. हे वाक्य चुकीचं आहे का बरोबर आहे? तुमच्याकडे कसं काय? लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला, हे वाक्य चुकीचं आहे का बरोबर आहे? तुम्ही काय म्हणता? बरोबर आहे. पण मी म्हणतो हे चुकीचं आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला, हे वाक्य बरोबर आहे. सर्व समाज एका ठिकाणी आला पाहिजे, सर्व समाजाचं एक मत झालं पाहिजे. एका छत्रछायेखाली सर्व समाज जर आला तर सर्व समाजाचं एक मत होईल, हे लोकमान्य टिळकांची धारणा होती. संवदत्वम, बोलत असताना वक्त्याने कसं बोलावं. संस्कृतेन गमेवही, विद्यार्थ्याच्या जीवनात सतत अभ्यास असावा. ज्याचं जीवन विद्यार्थी आहे, ज्याचं अध्ययन करण्याचं वय आहे, ज्याचं अभ्यास करण्याचं वय आहे, त्याच्या जीवनात सतत अभ्यास असावा. अभ्यासाशिवाय दुसरं काही नाही, त्याला विद्यार्थी म्हणतात. काकचेष्टा बकध्यानम श्वान निद्रा तथैव च अल्पाहारो ग्रहत्यागो विद्यार्थी पंचलक्षणम. कावड्यासारखी चेष्टा असावी, बगड्यासारखं ध्यान असावं. काकचेष्टा बकध्यानम श्वान निद्रा, कुत्र्यासारखी झोप असावी. कशासारखी? गुरुजी, कुत्र्यासारखी झोप. तुम्ही म्हणाल कुत्र्यासारखी झोप कशी काय असेल हो महाराज? एखाद्या वेळेला कुत्रं जसं गल्लीमध्ये झोपलेलं असते ना, आवाज दिला कुत्र्याला की कुत्रं कसं टाळकन उठते,
तसं आईनं घरातल्या मम्मीनं आवाज द्यावा, बाळू अभ्यास करण्याकरता उठ. जसं कुत्र उठते ना तसं मुलानं टाळकन उठावं. कसं उठावं? टाळकन उठावं, समजून चालावं. याची झोप कुत्र्यासारखी आहे, त्याच्याशिवाय नाही. श्वान निद्रा तथैवच अल्पहारो आहार अल्प असावा गृहत्यागो. जोपर्यंत विद्यार्थी जीवन आहे ना दादा, तोपर्यंत विद्यार्थ्याने कळण्याची भाकर उडदाची डाळ कमीत कमी खावी. काय होतंय? उडदाच्या डाळीने कळण्याच्या भाकरीने माणसाला ताकद भेटते, पण बुद्धी मठ्ठ होते. काय होतंय? उडदाच्या डाळीने कळण्याच्या भाकरीने काय होते माहिती आहे? ताकद भेटते माणसाला, पण बुद्धी मठ्ठ होते. शास्त्र काय सांगते? वेदाने आयुर्वेदाने सांगितलं, बाबा रे, ज्या विद्यार्थ्याला बुद्धी अभ्यासाचं काम आहे, म्हणजे बुद्धीचं काम आहे, त्या विद्यार्थ्याने कमीत कमी खावी. आवडीची असली तरी जोपर्यंत विद्या अभ्यासाचं काम आहे तोपर्यंत कमीत कमी खा. नाही तर जुने लोक आहे ना, म्हाताऱ्या लोकांना विचारा, ज्या वेळेला सरकीची ढेप निघण्याच्या अगोदर, आपल्याकडे पेरणीच्या अगोदर बैलांना जुने लोक उडीद खाऊ घालत होते. काय खाऊ घालत होते? म्हाताऱ्या लोकांना माहीत असेल, जुन्या म्हाताऱ्या लोकांना माहीत आहे का खाऊ घालत होते. पेरणीच्या अगोदर बैलांना उडीद खाऊ घालायचे जुने लोक. का? त्याचं कारण होतं, उडदाने माणसाला नाही, कोणाला ताकद भेटत होती? पेरणीच्या अगोदर बैलाला ताकद भेटत होती. म्हणून मला म्हणायचं आहे, आपल्या मुलाला जर विद्यार्थी नाही बैल बनवायचं असलं तर उडदाची डाळ खाऊ घालायची जास्त. काय खाऊ घालायची? उडदाच्या डाळीने माणसाची बुद्धी वाढत नाही, कळण्याच्या भाकरीने माणसाची बुद्धी वाढत नाही. कळण्याची भाकर आणि रात्रीला दही जर खाल्लं तर माणसाच्या बुद्धीवरती जास्त परिणाम होतो. दुसरं, तोंडलं नावाचा पदार्थ आहे, आपल्याकडे तो कमी भेटतो, आळंदीकडे आणि पंढरपूरला जास्त मिळतो. तोंडलं, ते तोंडलं जर खाल्लं तरीसुद्धा विद्यार्थ्याची बुद्धी मठ्ठ होते. मुलाची बुद्धी वर्धन होण्याकरता, म्हणजे मुलाची बुद्धी वाढण्याकरता आयुर्वेदाने सांगितलं, बाबाने त्या मुलाला 3 काजू आणि 1 चमचाभर मध सकाळी सकाळी उपाशी पोटी खाण्याकरता द्यावं, तरी मुलाची बुद्धी वाढते. 1. दुसरं, 15 दिवस लगातार 1 पेरू जरी मुलाने खाल्ला तरी मुलाची बुद्धी वाढते. 2. तिसरं, हनुमान चालीसा जरी मुलाने सकाळी सकाळी दररोज आंघोळ केल्यानंतर घेतली तरी मुलाची बुद्धी वाढते. कारण बुद्धिमताम वरिष्ठम, हनुमंतराय कोण आहे? बुद्धिमताम वरिष्ठम आहे. मुलाची नक्कीच बुद्धी वाढते. त्याच्यापेक्षा अतिशय प्रखर उपाय म्हणजे भोलेनाथांचे मोठे पुत्र आहे, त्यांना म्हणतात कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामीजींचं एक स्तोत्र आहे, अस्य श्री प्रज्ञावर्धन स्तोत्र मंत्रस्य सनत कुमार ऋषी स्वामी कार्तिकेय देवता अनुष्टुप छंदः. म्हणजे श्रवण नक्षत्रापासून पुढच्या श्रवण नक्षत्रापर्यंत जो विद्यार्थी पिंपळाच्या झाडाखाली या स्तोत्राचं पठन करतो, त्या विद्यार्थ्याची बुद्धी कितीही मठ्ठ असू द्या, त्या मुलाची 27 दिवसात मुलाची बुद्धी वाढल्याशिवाय राहत नाही. कार्तिक स्वामीजींचं स्तोत्र आहे, सरळ आहे. कार्तिक स्वामीजींचं स्तोत्र आहे. म्हणजे प्रज्ञानाम बुद्धी, ज्याची बुद्धी वाढावी, प्रज्ञावर्धन. वर्धन या शब्दाचा अर्थ होते वाढणे. जर वाढावी असं वाटत असेल तर त्या स्तोत्राचं पठन करायचं. स्तोत्राचं पठन करत असताना अनेक लोकांना त्याचा अनुभव आला. ठीक आहे, मग शास्त्राने सांगितलं, वेदाने सांगितलं, संस्कृतेनं गमेवही. विद्यार्थ्याचं जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत विद्यार्थ्याने अभ्यास करावा. विद्यार्थी जीवन संपल्यानंतर त्याला बंधन नाही. संस्कृतेनं गमेवही अथर्ववेदाचं वाक्य आहे. तैतरीय नावाच्या उपनिषदाने माणसाला सांगितलं, बाबा रे, जीवांना सांगितलं, बाबा रे, 1.5 वर्षाच्या आतील जोपर्यंत मुलगा घरात आहे ना तोपर्यंत त्याला, 1.5 वर्षाचा आहे तोपर्यंत त्याला जास्त रडू देऊ नका. हसन्मुखा प्रकृतव्या. मार्कंडेय नावाच्या स्मृतीने सांगितलं. मार्कंडेय नावाची स्मृती म्हणते, बाबा रे, 1.5 वर्षाच्या आतील मुलगा जोपर्यंत आहे ना घरात तोपर्यंत त्याला घरात जास्त रडू द्यायचं नाही. काय करायचं? हो, हसन्मुखा प्रकर्तव्या, हसत ठेवायचं. रुदनमुखा न प्रकर्तव्या, रुदन माने रडणे, त्याला रडू द्यायचं नाही. मग हसत ठेवायचं. तुम्ही म्हणाल, महाराज मुलगा रडतोच ना, हो, रडण्याचं कुठे मुलगा थांबतो का? बरोबर आहे ना. लहान मुलगा, 1.5 वर्षाच्या आतील मुलगा जर रडत असेल तर आपण काय करतो? मुलाला कडेवरती घेतो आणि घराच्या बाहेर काढतो, गल्लीने 2 चक्कर मारतो. बरोबर आहे ना. हे स्मृतीने सांगितलं, बाबा रे, घरात जर मुलगा जास्त रडला तर त्याला कडेवरती उचलायचं आणि घराच्या बाहेर काढायचं. घराच्या बाहेर काढल्यानंतर मुलगा आपोआप शांत राहतो. हे शास्त्राने सांगितलेले उपाय आहे. आपण नियमात करतो, पण ते शास्त्राने सांगितले आपल्याला माहिती नाही. बरोबर आहे. काही काही गोष्टी आपण नियमात करतो महाराज.
आपल्या वडीलधारी मंडळींनी लावून दिलेली परंपरा आपण नियमात करतो, पण का करतो त्याचं शास्त्राचं कारण आपल्याला माहिती नाही. बऱ्याचशा गोष्टी आहे. आपण सकाळी उठलो रे उठलो, इकडून चाललो, तिकडून एखादा माणूस आला, आपण काय म्हणतो त्याला? सकाळी सकाळी उठले काय म्हणतो? राम राम. का म्हणतो हो आपण राम राम? एखाद्या दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीने विचारलं, तुम्ही हिंदू आहात? तुम्ही म्हणाल हो आम्ही हिंदू आहे. मग तुम्ही राम राम करता का? तुम्ही म्हणाला हो आम्ही राम राम करतो. मग काय करता राम राम? काय कारण आहे याचं? साध्या साध्या गोष्टी आहे महाराज. काय कारण आहे याचं आपण राम राम करतो म्हणून? अनेक कारण शास्त्राने सांगितले. आपल्या वाडवडिलांनी लावून दिलेली परंपरा, किती वर्षापासून चालत आलेली परंपरा ही राम राम करण्याची? 10 वर्षापासून का 50 वर्षापासून का 200 वर्षापासून? कोणीच नाही सांगू शकत. सनातन परंपरा आहे, पण आपल्या वाडवडिलांनी लावून दिलेली परंपरा आहे. बाबा रे आपण इकडून चाललो ना, तिकडून येणारा माणूस असेल त्याला राम राम करत जा. काय करत जा? राम राम करत जा. का करतो त्याचं कारण आहे. आपण संसारिक आहो, आपण प्रापंचिक आहो, आपल्याकडून नामस्मरण होणे शक्य, जास्त नामस्मरण होणं शक्य नाही. मग जास्त नामस्मरणाचं पुण्य आपल्या पदरात पडावं म्हणून आपल्या वाडवडिलांनी ही परंपरा लावून दिली. बघा, रामरक्षा स्तोत्रातला शेवटचा मंत्र आहे, राम रामेति रमेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. तराजूचे 2 पारडे असतात दादा. एका पारड्यामध्ये भगवंताचे सहस्त्र नावं ठेवा, म्हणजे 1000 नावं ठेवा, आणि दुसऱ्या पारड्यामध्ये भगवंताचं फक्त राम नाव ठेवा. सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. 1 सहस्त्र नावाच्या तुलनेबरोबर फक्त 1 राम नाव आहे. किती? 1000 नावाच्या तुलनेबरोबर 1 राम नाम आहे. मग एक वेळेला जर राम नामाचा उच्चार केला तर 1000 नामस्मरण करण्याचं, 1 सहस्त्र नामस्मरण करण्याचं पुण्य आपल्याला मिळतंय. मग आपण समोरच्या व्यक्तीला राम राम करतो तर 1 वेळेला राम नाही म्हणत. किती वेळेला म्हणतो राम राम? किती वेळेला म्हणतो? 2 वेळेला. 2 वेळेला राम राम नामाचा उच्चार होतो. एका व्यक्तीला राम राम केला तर 2000 नामस्मरण करण्याचं पुण्य आपल्याला मिळते. मग आपल्या वाडवडिलांची परंपरा फुकट आहे का? खरं सांगा. मग आपलंच होत असते महाराज. पिछे से आई आगे दटाई. चालली ना महाराज, चालू आहे ती परंपरा. आपण सकाळी फोन जर आला तर काय म्हणतो? हॅलो. फोन जर आला तर काय म्हणतो आपण? हॅलो. कोणी म्हणा, आपण जर फोन आला त्याला म्हणायचं हॅलो. आवाज येत नाही, हॅलो. रेंजमध्ये उभे राहा, हॅलो. ज्याने फोनचा शोध लावला त्याचं नाव होतं ग्राम बेल. काय होतं? ग्राम बेलने फोनचा शोध लावल्यानंतर एवढा आनंद झाला त्याला, एवढा आनंद झाला. आनंदाच्या भरात त्यानं पहिला फोन लावला त्याच्या पत्नीला का त्याच्या प्रियसीला म्हणा. त्याने पहिला फोन लावला आणि फोन लावल्यानंतर ग्राम बेल त्याच्या पत्नीला, त्याच्या बायकोला म्हणतो हॅलो. कारण ग्राम बेलच्या बायकोचंच नाव होतं हॅलो. काय होतं? काय होतं? तिचं नावच होतं ते हॅलो. हा इतिहास आहे, ते हा इतिहास आहे. ही घडलेल्या गोष्टी आहेत ह्या अगोदरच्या. तेव्हापासून लोक त्याच्या बायकोच्या नावाचा सतत जप करतात. हॅलो, आवाज येत नाही, हॅलो, तुम्ही डबल फोन करा, हॅलो. आमची आजी गेली आता. आमची आजीला सांगलं ना, आजी बरं बोल बरं, फोन आला. म्हणजे आमच्या आत्याचा फोन. आत्या असेल बसलेली, आत्याचा फोन आला, बोल बरं आजी. आमच्या आजीला जिंदगीत कधी हॅलो आलं नाही. आमची आजी म्हणायची आलो बोल. तिला हॅलो आलं नाही कधीच, पण आलो म्हटल्याशिवाय पुढचे शब्द बोलले नाही. ते आपली परंपरा अशीच आहे. पिछे से आई आगे दटाई. मागचा काय परंपरेला शास्त्राचा आधार आहे का महाराज? ह्या गोष्टी का चालतात? उपनिषदाने सांगितलं, स्मृतीने सांगितलं. मार्कंडेय नावाची स्मृती म्हणते, बाबा रे जर मुलगा असेल लहान तर त्या मुलाला जास्त घरात रडू देणं चांगलं नाही. का? त्याचं कारण आहे, त्या लहान मुलाचा रडण्याचा आवाज पितृलोकापर्यंत जातो. पित्रा तृप्त होतात. घराची जी घसरण होते ती सुद्धा लहान मुलांच्या जास्त रडण्याने होते. मार्कंडेय नावाच्या स्मृतीने सांगितलं. सांगणारे तर भरपूर आहे महाराज. सांगितलं जीवाला संतांनी सुद्धा, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाड तुटतील. तुम्ही भगवंताचं स्मरण करा. या ठिकाणी सांगणारे कोण आहे? संत नाही. या ठिकाणी सांगणार कोणाला सांगितलं? संतच आहे सांगणारे. संतांना सांगितलं, पण सांगणारी कोण आहे? लहान आहे. आईसाहेब मुक्ताई लहान आहे आणि ज्ञानोबाराय मोठे आहे. मोठे असताना ज्ञानोबारायांना काय सांगितलं मुक्ताबाईने? काय प्रसंग काय घडला महाराज?
प्रसंगच असा आहे, ज्या वेळेला सकाळची वेळ होते, सकाळच्या वेळेला विश्व माऊली ज्ञानोबाराय यांचं वय फक्त 12 वर्षाचं होतं. ज्ञानेश्वर महाराजांचं वय 12 वर्षाचं होतं. 12 वर्षाच्या वयात ज्ञानोबारायांनी झोडी घेतली खांद्यावरती आणि सिद्धबेटातून आळंदीत आले. आळंदीत आल्यानंतर मधुकरी मागायला सुरुवात केली. घराच्या समोर उभं राहायचं ज्ञानोबारायांनी, आवाज द्यायचा, मधुकरी मा भिक्षा वाढा. मधुकरी एवढा आवाज दिला रे दिला की घरातले लोक थट्टा करायचे, व्हा पुढच्या घरी मधुकरी नाही आमच्या घरी. एक घर झालं, 2 घरं झाले, 3 घरं झाले, असे बरेचसे घरं ज्ञानोबाराय फिरले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण आळंदी फिरले ज्ञानोबाराय, पण कोणी भिक्षा नाही वाढली जोडीमध्ये. 12 वर्षाचं वय होतं फक्त. संध्याकाळचे 5 वाजले दादा, तरी सुद्धा कोणी मधुकरी वाढण्यासाठी ज्ञानोबारायांच्या झोडीमध्ये तयार नाही. रिकाम्या हाताने रिकामी झोडी घेऊन ज्यावेळेला ज्ञानोबाराय सिद्धबेटाच्या रस्त्याने निघाले ना, त्यावेळेला एका आजीबाईने आवाज दिला, ज्ञाना काय पाहिजे? काही नाही आजीबाई, बघा हो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी पूर्ण आळंदी फिरलो, पण आतापर्यंत सकाळपासून माझ्या झोडीत कोणी भाकरी नाही वाढली, कोणी पोळी वाढली नाही. बघा माझी बहीण मुक्ताबाई आहे ना, अतिशय लहान आहे, भुकेने व्याकुळ झाले असेल, माझी वाट पाहत असेल, मला काहीतरी भाकरी पाहिजे, मला पोळी पाहिजे, मग भिक्षा पाहिजे काहीतरी. ज्ञानोबारायांनी मागितलं त्यावेळेला ती आजीबाई म्हणते, माझ्याजवळ भाकरी नाही, चपाती नाही ज्ञाना, माझ्याजवळ आटा आहे. त्या आजीबाईने फक्त ज्ञानोबारायांच्या झोडीत आटा वाढला आणि आटा घेऊन ज्यावेळेला सिद्धबेटाच्या रस्त्याने ज्ञानोबाराय निघाले ना, त्यावेळेला दुर्भाग्य असं घडलं दादा. त्यावेळेला विसोबा भेटला. विसोबाने विचारलं, काय चालवलं ज्ञाना झोडीमध्ये? काही नाही काका, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण आळंदी फिरलो मी, पण माझ्या जोडीत कोणी मधुकरी वाढली नाही. एका आजीबाईला माझी दया आली, जाऊ द्यावं मला, माझी बहीण भुकेने व्याकुळ झाली असेल, मुक्ताबाई माझी वाट पाहत असेल, काका मला जाऊ द्या. तरी सुद्धा विसोबाला दया नाही आली. विसोबाने काय केलं, खांद्यावरची झोडी हिसकली, त्याच्यातला आटा सांडून दिला आणि त्याच्यावरून काठी फिरवली, मातीत मिसळून टाकला आटा. ज्ञानोबारांना राग आला, या जगाचं कोणतं वाटोळं केलं की लोकांनी आपल्याला एवढा त्रास द्यावा. त्रासाची खूप सीमा असते महाराज, काहीतरी सीमा असते. काही वेळेला साधू संतांना एवढा त्रास होतो, एवढा त्रास होतो. ज्ञानोबारांना एवढा त्रास झाला, इंद्रायणी वाटेल म्हणून कोणी स्नान करू दिलं नाही. पण ज्ञानोबारांचं वय तरी किती होतं? 12 वर्षाचं वय होतं. 12 वर्षाच्या वयात एवढा त्रास झाला ज्ञानोबारायांना. हातात ती रिकामी झोडी घेतली आणि सिद्धबेटाच्या रस्त्याने ज्ञानोबाराय निघाले. त्यावेळेला ज्ञानोबाराय विचार करतात, माझी बहीण अतिशय लहान आहे, मुक्ताबाई लहान आहे, भुकेने व्याकुळ झाली असेल, तिने जर मला भाकरी मागितलं तर मी काय देणार तिच्यासाठी? हातात रिकामी झोडी आहे आणि रस्त्याने चालतायत. ज्ञानोबाराय विचार करतात, आपण जीवन संपून टाकवावं, पूर्ण जीवन आता समर्पित करावं, योगाग्नीद्वारा अग्नी प्रगट करायचा, शरीर जाळून भस्म करायचं ज्ञानोबारायांनी ठरवलं. अंतिम निर्णय होता शेवटचा. रस्त्याने चालतायत, डोळ्यातून घळघळा अश्रूच्या धारा वाहतात ज्ञानोबारायांच्या. रस्त्याने चालत होते, रिकामी झोडी होती हातात आणि सिद्धबेटाच्या द्वारावरती आईसाहेब मुक्ताई उभ्या होत्या. त्यावेळेला आईसाहेब मुक्ताईंनी ती झोडी घेतली ज्ञानोबारायांच्या हातातली. झोडीत पाहिलं तर काहीच नव्हतं, पण झोडी देणारा कुठं आहे? झोडी देणारा समोर नव्हता. ज्ञानोबाराय झोपडीत गेले आणि झोपडीची ताटी लावून घेतली आणि त्यावेळेला ज्ञानोबारायांनी ठरवलं, योगाग्नीद्वारा अग्नी प्रगट करायचा, शरीर जाळून भस्म करायचं. आईसाहेब मुक्ताईंचं वय अतिशय लहान होतं, 9 वर्षाचं वय होतं मुक्ताबाईचं. आईसाहेब मुक्ताई पुढे आल्या ताटीच्या जवळ आणि त्यावेळेला ज्ञानोबारायांच्या डोळ्यातून अश्रूच्या घळघळा धारा वाहनं दिसतात. त्यावेळेला आईसाहेब मुक्ताई म्हणतात, दादा मी नाही मागणार आहे तुला भाकरी, तू रडू नको, तू बघ मी तुमच्यापेक्षा लहान आहे, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात दादा. एखाद्या वेळेला मला सुद्धा कधी कधी रडण्याची इच्छा होते रे. ज्या वेळेला मुलाला किंवा मुलीला, लहान मुलीला रडण्याची इच्छा होत असेल, त्यावेळेला तो आईच्या किंवा वडिलांच्या कुशीत डोकं घालून रडत असतो. मला कोण आहे रडण्यासाठी? मला तर आई नाही, मला तर वडील नाही. मला सुद्धा कधी कधी रडण्याची इच्छा होते, पण तुम्ही मोठे असून जर माझ्यासमोर असे रडत असाल तर मी कोणासमोर रडावं? किती वर्षाची मुक्ताबाई म्हणते? 9 वर्षाची मुक्ताबाई म्हणते, दादा जीवदाताने चाविली, कोणी 32 ताडिली, विश्वरागे झाले वंदी, संती सुखे व्हावे पाणी, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा स्वतःची जीभ जर स्वतःच्या दाताने चावल्या गेली ना, आजपर्यंत कोणी दात नाही पाडून टाकले. जीभ दाताने चाविली, कोणी 32 ताडिली, विश्वरागे झाले वंदी, संती सुखे व्हावे पाणी. दादा
सर्व जग जरी रागाने वन्ही झालं ना, अग्नी झालं ना, तरी संताने सुखाने पाणी व्हावं असा साधूचा स्वभाव पाहिजे. तुम्ही जर स्वतःला संत म्हणून घेत असाल, तुम्ही जर स्वतःला साधू म्हणून घेत असाल, तर माझं ऐका. आईसाहेब मुक्ताई म्हणतात, दादा बघा, स्वतःच्या मुलाने जर मांडीवरती घाण केली तर आजपर्यंत जगाच्या पाठीवरती असा बाप जन्माला आला नाही की त्याने स्वतःची मांडी कापून टाकली असेल. का? हे जग आपलंच आहे. देऊ द्या ना लोकांनी किती त्रास. तुम्ही जर स्वतःला संत म्हणून घेत असाल तर तुमच्याजवळ दया असू द्या, क्षमा असू द्या. अभंगाचं पहिलं संत तोची जाना जगे, 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 संत तोची जाना जगे. दयाक्ष माझ्या देयाने, दयाक्ष माझ्या देयाने, शोभतान ये मना, शोभतान ये मना, शोभतान ये मना, आईसाहेब मुक्ताईंना म्हणावं, दादा संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. संत त्याला म्हणून घेण्याचा अधिकार आहे की ज्याच्याजवळ दया आहे, ज्याच्याजवळ क्षमा आहे. आईसाहेब मुक्ताई सांगतात, ज्ञानोबाराय ज्यावेळेला ऐकतायत त्यावेळेला ज्ञानोबारायांनी ठरवलं आता कोणाचंच ऐकायचं नाही. योगाग्नीद्वारा अग्नी प्रगट करायचा, शरीर जाळून भस्म करायचा, अंतिम निर्णय, शेवटचा निर्णय होता ज्ञानोबारायांचा. पण आईसाहेब मुक्ताईंचं वय जरी लहान असलं तरी आईसाहेब मुक्ताईंचा अधिकार खूप मोठा आहे. महाराज मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा तुम्ही जर स्वतःला योगी म्हणून घेत असाल ना, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, अपराध जनाचा तो योगी, योग त्याला योगी म्हणून घेण्याचा अधिकार आहे जो की जो जगाचा अपराध सहन करतो. तुम्ही जर स्वतःला साधू म्हणून घेत असाल तर जगाने आपल्याला मानावं ही कामना तुमच्या मनामध्ये का असावी. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. आईसाहेब मुक्ताईंचे शब्द आहे. आईसाहेब मुक्ताई म्हणतात, दादा ऐका माझं. बघा आज लोकांनी तुम्हाला खूप त्रास दिलाय, देऊ द्या ना लोकांनी त्रास. आईसाहेब मुक्ताईंचा काय सांगण्याचा अधिकार होता हो. ज्ञानोबारांचा अधिकार काही सामान्य नाही. महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण आहे. एखाद्या गावला, तुमच्या गावला जी टाकी पाणी पुरवते ना, त्याचं तुम्ही मोजमाप काढू शकाल. एखाद्या तळ्याचं तुम्ही मोजमाप काढू शकाल. एखाद्या नदीचं तुम्ही मोजमाप काढू शकाल की या नदीमध्ये किती हजार लिटर पाणी आहे. पण समुद्रातलं पाणी किती हजार लिटर कोणीच नाही सांगू शकत. समुद्रातलं पाण्याचं मोजमाप होत नाही. तसं ज्ञानोबारांच्या जवळचं ज्ञान किती, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर,
सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारांच्या जवळचं ज्ञान किती सागरासारखं ज्ञान आहे महाराज. ज्ञानोबारांच्या जवळचं ज्ञान मोजताच येत नाही. एवढे मोठे ज्ञानाचे सागर असताना सुद्धा आईसाहेब मुक्ताईंनी म्हणावं, दादा संत त्याला म्हणून घेण्याचा अधिकार आहे रे की ज्याच्याजवळ दया आहे, ज्याच्याजवळ क्षमा आहे. आईसाहेब मुक्ताईंनी म्हणावं, मुक्ताबाईंना म्हणावं, मुक्ताबाई तुम्ही कोण सांगणार आहे ज्ञानोबारांना? तुम्ही सांगतायत ज्ञानोबारांना की दादा त्याला संत म्हणून घेण्याचा अधिकार आहे रे की ज्याच्याजवळ दया आहे, ज्याच्याजवळ क्षमा आहे. आईसाहेब मुक्ताईंना विचारावं, तुमच्याजवळ दया आहे का, तुमच्याजवळ क्षमा आहे? तुम्ही ज्ञानोबारांना सांगतायत. पहिले जे शास्त्राने सांगितलं त्या विषयाचं, जो समाजाला उपदेश करतो त्या विषयाचं पारदर्शन त्याला पाहिजे, किंवा जो विषय लोकांना सांगतोय त्याचा तो विषय सुरुवातीला माहिती पाहिजे, जाऊ द्या, पण जो विषय लोकांना सांगतो त्याचं आचरण वक्त्याने पहिल्यांदा करावं. आईसाहेब मुक्ताईंना विचारावं, मुक्ताबाई तुम्ही ज्ञानोबारांना सांगता पण तुमच्याजवळ दया आहे, तुमच्याजवळ क्षमा आहे. 9 वर्षाच्या वयात आईसाहेब मुक्ताईंच्या जीवनात दयाही होती, क्षमाही होती, म्हणून सांगण्याचा, उपदेश करण्याचा अधिकार आहे महाराज. एवढं सामान्य नाही. 9 वर्षाचं वय होतं आईसाहेब मुक्ताईंचं. दादांना मांडे खाण्याची इच्छा झाली त्यावेळेला सिद्ध बेटातून आळंदीत ते मांडे भाजण्यासाठी जे मडकं लागते ना, खापर लागते, ते आणण्यासाठी आईसाहेब मुक्ताई सिद्ध बेटातून आळंदीत आल्या. कुंभार दादाला मडकं मागितलं. कुंभार दादाने ते मडकं दिलं, खापर दिलं, मांडे भाजण्यासाठी जे लागते ते घेऊन आईसाहेब मुक्ताई सिद्ध बेटाकडे निघाल्या. त्याही वेळेला दुर्भाग्य असं घडलं, विसोबा भेटला. विसोबाने विचारलं, काय चालवलं मुक्ता हातात? काही नाही काका, दादांना मांडे खाण्याची इच्छा झाली होती म्हणून मांडे भाजण्यासाठी हे खापर मडकं लागते ना काका, म्हणून घेऊन चालले मी, जाऊ द्या हो मला. पण विसोबाला त्याही वेळेला दया नाही आली. विसोबा म्हटला, तुम्हाला कशाला चांगलं खाण्याची इच्छा व्हायला पाहिजे, चांगलं तर आम्ही खाल्लं पाहिजे. हातातली काठी होती त्या मडक्यावरती मारली, मडकं फोडून टाकलं. आईसाहेब मुक्ताई रडत रडत सिद्ध बेटात आल्या. त्यावेळेला ज्ञानोबाराय विचारतात, मुक्ता काय झालं? काही नाही दादा, रस्त्याने विसोबा काका भेटले, त्यांनी माझ्या हातातलं मडकंच खापरच फोडून टाकलं रे, काय करू मी आता? मांडे भाजण्यासाठी माझ्याजवळ मडकं खापर नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, चिंता करू नको मुक्ता, तू फक्त मांडा तयार कर. 9 वर्षाचं वय होतं आईसाहेब मुक्ताईंचं. चिमुकले छोटे छोटे हात होते. आईसाहेब मुक्ताईंनी 9 वर्षाच्या वयात हातांनी, चिमुकल्या हातांनी मांडा तयार केला. योगाग्नीद्वारा ज्ञानोबारांनी पाठ तापवली आणि पाठीवरती, ज्ञानोबारांच्या पाठीवरती पहिला मांडा आईसाहेब मुक्ताईंनी टाकला. पहिला मांडा भाजून तयार झाला. सोपान काका लहान आहे ना, म्हणून सोपान काकाच्या ताटामध्ये दिला. दुसरा चिमुकल्या हाताने आईसाहेब मुक्ताईंनी मांडा तयार केला, तोही पाठीवरती टाकला, तोही भाजून तयार झाला. आणि त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराजांच्या ताटामध्ये दुसरा मांडा दिला. चिमुकल्या हाताने आईसाहेब मुक्ताईंनी तिसरा मांडा तयार केला. छोटासा मांडा होता हो, आणि तो पाठीवरती टाकला. विसोबाने विचार केला की मुक्ताच्या हातातलं मडकं फोडलं आपण, पण मांडा कशी भासते पाहून तर येऊ. धावत धावत ज्यावेळेला झोपडीच्या जवळ आला आणि झोपडीच्या खिडकीतून ज्यावेळेला विसोबा डोकावून पाहतो ना, त्यावेळेला आईसाहेब मुक्ताई पाठीवरती मांडा भाजत होत्या. आणि त्यावेळेला अचानक आईसाहेब मुक्ताईंचं लक्ष खिडकीकडे गेलं आणि खिडकीकडे जाता बरोबर आईसाहेब मुक्ताई म्हणतात, काका बाहेरून काय पाहता काका, बघा हो मांडा सुद्धा तयार झालेला आहे भाजून, आणि ज्ञानोबारांचं, ज्ञानदादांचं ताट सुद्धा रिकाम आहे. या माझा हातचा मांडा कसा लागतो खाण्याकरता एकदा तुम्ही खाऊन तर बघा. 10 मिनिटाच्या अगोदर 9 वर्षाच्या आईसाहेब मुक्ताईंच्या जीवनातलं त्याने मडकं फोडलं. किती वर्षाची होती आईसाहेब मुक्ताई? 9 वर्षाचे. त्यावेळेला 10 मिनिटाच्या अगोदर मुक्ताबाईच्या हातातलं मडकं फोडलं. त्या आईसाहेब मुक्ताईने त्याला श्राप नाही दिला, ही क्षमा आहे. किती वर्षाच्या वयातली? 9 वर्षाच्या वयातली. आणि मांडा खाण्याकरता विसोबाला आवाज दिला. ही 9 वर्षाच्या आईसाहेब मुक्ताईंच्या जीवनातली दया आहे महाराज. 9 वर्षाच्या वयात मुक्ताबाईच्या जीवनात दयाही होते आणि क्षमाही होती, म्हणून उपदेश करण्याचा अधिकार आहे. एवढं सामान्य नाही ज्ञानोबारांना सांगणं, एवढं सामान्य नाही. मोठ्या भावाला सांगणं, ज्ञानी माणसाला सांगणं एवढं सामान्य नाही. आईसाहेब मुक्ताईंनी काय सांगितलं त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे आईसाहेब मुक्ताईंनी सांगण्याचा अधिकार का आहे, त्याचं कारण आहे आईसाहेब मुक्ताई आद्यत्रय जननी देवाची, 3 देवाची जननी आहे. कोण? मुक्ताबाई. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा, ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्म विष्णू महेश 3 देवाची जननी आहे. कोण? आद्यत्रय जननी देवाची आहे. 3 देवाची जननी आहे मुक्ताबाई. ब्रह्म विष्णू महेशाची जननी आहे मुक्ताबाई. जननी कोणाला म्हणतात?
तुमच्याकडे झोपता नाही येऊन राहिले ना? जो डोळे लावत असेल ना त्याला टचकन बोट टचत, हा झोपू नको. तो म्हणे नाही रे मी डोळे लावून कीर्तन ऐकत असतो. काही काही बहादर असे बी आहे. तसं नाही ना. बघा ऐका तुम्ही काय सांगत होतो मी विसळ घोरा प्राणी आहे बरं. मायासारखेच आहे का तुम्ही तसे आम्ही गप्प बसा मामी. कठीण आहे बाबा. जननी कोणाला म्हणतात? जननी कोणाला म्हणतात हे विचारत होतो. जननी तिला म्हणतात की जिने तुम्हाला जन्म दिला. तुम्ही कोणाला जननी म्हणू शकाल? जिच्यापासून तुमचा जन्म झाला ती तुमची जननी आहे. बरोबर आहे की नाही? आईला जननी म्हणू शकाल, पण सावत्र आईला बी आई म्हणू शकतो आपण, मोठ्या आईलाही आई म्हणू शकतो. जननी तिलाच म्हणू शकता की जिच्यापासून आपला जन्म झाला. मग मुक्ताबाई तर आता जन्माला आलेली आहे. मग आद्यत्रय जननी देवाची, हे 3 देवाची जननी कशी काय झाली? 3 देवाची जननी सांगणारे निळोबर आहे. आद्यत्रय जननी देवाची आहे, 3 देवाची जननी आहे मुक्ताबाई. थोडासा वेदांताचा भाग आहे. आताच तर तुम्हाला जांभळं येऊन राहिल्या. मी जर वेदांतात घुसलो, आता मला असं वाटलं गुरुवर्य हरिभाऊ दादांचं एक गाव आहे. अरे किती चाणक्ष लोक ऐकणारे महाराज, की जेले अर्ध्या तासात जांभळ्या यायला लागल्या आहे की नाही. आता थोडंसं आता मी आलो होतो महाराज तुमच्या गावात, पण मी आलो होतो तेरवीच्या कीर्तनाला. तेरवीच्या कीर्तनात काय मेळ लागते? गावातले श्रोते कसे आहे? तेरवीच्या कीर्तनात काय अर्धा तास इकडे तिकडे गप्पा मारा, हटपा कार्यक्रम. बरोबर आहे की नाही? आणि सप्ताहातलं कीर्तन आहे. आणि विशेष करून आद्यत्रय जननी देवाची, 3 देवाची जननी ब्रह्म विष्णू महेश. ब्रह्म असते, ब्रह्माचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब मिळून ईश्वर तयार होतो. थोडासा वेदांताचा भाग आहे. आधी मायेचा आधार घेतल्याशिवाय निर्गुण परमात्म्याला सगुण होता येत नाही. 3 देवांना निर्गुण निराकारातून सगुण व्हावं असं वाटत असेल तर त्या आधी मायेचा आधार घ्यावा लागतो. ती आधी माया म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई आहे. म्हणून आद्यत्रय जननी देवाची आहे. ठीक आहे, चला. आईसाहेब मुक्ताईंना सांगण्याचा का अधिकार आहे? कारण ती जननी आहे आणि जननी मुलाला सांगूच शकते म्हणून सांगण्याचा अधिकार आहे. दुसरं कारण आईसाहेब मुक्ताईंचा का सांगण्याचा अधिकार आहे? ज्ञानोबरांना राग आला म्हणून सांगितलं ना. हो, काय सांगितलं? ज्ञानोबरांना राग आला म्हणून सांगितलं. ज्ञानोबरांनी योगाग्नीद्वारा अग्नी प्रगट करण्याचं ठरवलं. राग आला आणि रागाच्या भरात ताटी लावून घेतली म्हणून सांगितलं. मला असं वाटते संतांचा साधूचा राग येणं सुद्धा जगाचं कल्याण आहे. काय म्हणतो मी? साधूचा राग जगाचं कल्याण, साधूचा मोह जगाचं कल्याण, साधूचा काम जगाचं कल्याण आणि साधूचा श्राप सुद्धा जगाचं कल्याण. काय म्हणतो मी? चांगला आहे का? साधूचा राग जगाचं कल्याण करतो, साधूचा मोह जगाचं कल्याण करतो आणि साधूचा श्राप सुद्धा जगाचं कल्याण करतो, नाही करत आला. साधूचा श्राप जगाचं कल्याण करत आला, साधूचा श्राप जगाचं कल्याण करून राहिला. हा वर्तमान काळ आहे आणि साधूचा श्राप जगाचं कल्याण करत राहील यावत चंद्र दिवाकर. माहिती आहे तुम्हाला कोणा साधूचा श्राप आहे? आलता का तुमच्या दाताड्यात? नाही आलता. पण ज्यांच्या श्रापामुळे कथा चालू आहे ना, ही भागवत कथा, मला असं वाटतंय परीक्षिती राजाला साधूने श्राप दिला होता का आशीर्वाद दिला होता? गुरुजी, श्राप दिला होता. बरोबर की नाही? का असं झालं परीक्षिती राजाला साधूने आशीर्वाद दिला, राजा परीक्षिती माझा आशीर्वाद तुला 7 दिवसात भागवत ऐकून घेऊन तुझा उद्धार करून घे, असं झालं? नाही. मला असं वाटते परीक्षिती राजाला जर साधूने श्राप दिलाच नसता तर कदाचित परीक्षिती राजाने भागवत कथा ऐकली नसते, शुकाचार्यांनीही ती कथा भागवत कथा सांगितली नसती आणि तुमच्या आपल्यापर्यंत ती भागवत कथा आली नसती. आज तुम्ही भागवत कथा ऐकताय, कथाकार कथा सांगतात भागवत कथा, त्याचं कारण एकमेव कारण आहे साधूचा श्राप. काय म्हणतो मी? साधूचा श्रापाशिवाय ही कथा तुमच्या आपल्यापर्यंत आलीच नाही. भागवत कथा जर तुमच्यापर्यंत आली, आमच्यापर्यंत आली, आपल्यापर्यंत आली, त्याचं कारण एकच आहे, फक्त साधूचा श्राप. साधूचा श्राप जर जगाचं कल्याण करू शकतो दादा, तो साधूचा आशीर्वाद का जगाचं कल्याण करणार नाही? काय म्हणतो मी? साधूचा आशीर्वाद का जगाचं कल्याण करणार नाही? फक्त तो साधू पाहिजे. बरं, कोण पाहिजे? साधू पाहिजे. आजकालची परिस्थिती कठीण आहे. कोणाला साधू म्हणतात लोक याचा अंदाज नाही. कठीण आहे.
10 वर्षाच्या अगोदर 5 वर्षाच्या अगोदर राम रहीमलाही लोक साधू समजत होते. जो पिक्चरचा ॲक्टर आहे, त्याने पिक्चरमध्ये काम केलं, त्यालाही लोक साधू समजत होते बरोबर आहे की नाही? आणि नंतर एखाद्यानं जर वाईट काम केलं, लोक म्हणतात पहा तुमचे साधू लोक, पहा तुमचा साधू. अरे तो साधूच नाही. एखाद्याला जर वाईट काम करायचं असलं तर तो साधूचा वेश परिधान करून वाईट काम करत असतो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आषाढी वारी असते ना दादा, आषाढी वारीच्या वेळेस चोर येतात ना, चोर येतात त्यावेळेला चोर काय करतात, मस्त 2 एकर 5 गुंठे गंध लावून घेतात मोठा, अष्टगन बुक्कान 10 माडी गड्यामध्ये असतात आणि बरोबर खिसे कापण्याकरता गर्दीत शिरतात. खिसे कापताना एखादा जर पब्लिकमध्ये गर्दीमध्ये पकडला तर लोक धरतात त्याला आणि पब्लिक मार देते आणि लोक पाहतात, पारे याच्या कपाळाला गंध आहे, अष्टगंध आहे, बुक्का आहे, याच्या गळ्यात तर 10 माडी आहे, जाड्या माडी आहे. बघा रे वारकरी चोर आहे, बघा साधू चोर आहे. मला असं विचारायचं तुम्हाला, साधू चोर आहे का चोरानंच माडी घातल्या? साधू चोर आहे का चोरानं गंध लावला? बरोबर आहे की नाही? लोकांची दृष्टी, आपण विचार करतो की याच्या गळ्यात तर माडी आहे, हा तो खिसे कापून राहिला, याच्या कपाळावरती तर गंध आहे. पण मला एक म्हणायचं आहे, ज्या वेळेला रावण सीता मातेचं हरण करण्याकरता गेला त्यावेळेला रावणानं कोणाचं रूप धारण केलं होतं? आमदाराचं का मंत्र्याचं? कोणाचं? साधूचं रूप धारण करून रावण सीता मातेचं हरण करण्याकरता पंचवटीच्या जवळ गेला ना. बहुतेक लोकांना जर वाईट काम करायचं असेल तर बहुतेक लोक साधूचा वेश परिधान करत असतात. त्याला आपण साधू नाही म्हणायचं. साधूची प्रत्येक कृती जगाचं कल्याण करते. जगाच्या कल्याणा संताचा विभूती, देह कष्ट विती परोपकारे. साधूचा मोह जगाचं कल्याण करतो. अर्जुन साधू होता. भगवद्गीता भगवंताने सांगितली, साधूचा मोह जगाचं कल्याण, साधूचा श्राप जगाचं कल्याण आणि साधूचा काम जगाचं कल्याण. पराशर ऋषी आणि मत्स्यगंधेपासून व्यास महर्षी जन्माला आले. साधूचा काम जगाचं कल्याण. विषय साधूचा आहे, पण साधूच्या जीवनात प्रत्येक कृती साधूची जगाचं कल्याण करते. जगाला साधूची प्रेम होते, त्याची साधूची प्रेम होते, साधूची प्रेम जगाला सत्पंथाला लावावं, सन्मार्गाला लावावं, हे साधूची कृती आहे, साधूची सन्मुक्ती आहे. बघा, साधूचं जीवन, प्रत्येक जीवनामध्ये साधू भेटला की देव भेटत असतो महाराज. त्याला म्हणावं साधू. बघा ना तुम्ही, आपण साधूच्या जीवनामध्ये राग जरी आला तरी जगाचं कल्याण होते. ज्ञानोबांना राग आला म्हणून आईसाहेब मुक्ताईंनी सांगितलं, ऐका तुम्ही. मला असं वाटते ज्ञानोबांना रागच आला नसता तर आईसाहेब मुक्ताईंच्या मुखातले 11 ताटीचे अभंग बाहेर पडले नसते. साधूचा राग सुद्धा जगाचं कल्याण करतो. बघा, ज्ञानोबांना राग येणं ही ज्ञानोबांच्या जीवनातली लीला आहे. काय आहे? लीला आहे. जसं दिसते तसं मुळीच नसते, याला म्हणतात लीला. रहस्यपूर्ण व्यापार हा लीला. बघा, ज्ञानोबांना राग आला हे दिसून राहिलं, पण ज्ञानोबांच्या जीवनात ज्ञानोबांनी ठरवलं आईसाहेब मुक्ताई बोलल्या पाहिजे, माझी बहीण बोलली पाहिजे. आईसाहेब मुक्ताई बोलल्या. लीला आहे ज्ञानोबांच्या जीवनातली. एक तानसेन नावाचा गायक होता, सुंदर गात होता. हो, एवढा सुंदर राग गायन करायचा. दीप राग गायन केला तर त्याने दिवे लागायचे, एवढं सुंदर गात होता. राजाच्या दरबारात गायन करायचा. राजाने विचारलं, तानसेन एवढा सुंदर गायन करतो तू, तुझे गुरुजी किती सुंदर गायन करत असतील? तानसेन म्हटला, बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, माझे गुरुजी माझ्यापेक्षा सुंदर गातात, पण इथं नाही, वृंदावनला आहे, निधीवनामध्ये माझे गुरुजी राहतात. राजाने हट्ट धरला, मला तुझ्या गुरुजीचं गायन ऐकायचं आहे. मग चला वृंदावनला. सेवकाचा पोशाख धारण केला राजाने आणि तानसेन बरोबर निघाला महाराज. राजा ज्या वेळेला निधीवनामध्ये हरिदास गुरुजी राहत होते, हरिदास गुरुजींच्या जवळ राजा आणि तानसेन पोहोचला आणि पोहोचल्यानंतर 9 ते 10 पर्यंत भजनाची सेवा हरिदास गुरुजींची झाली. तेवढ्यात तानसेन पोहोचला आणि तानसेनने
प्रणाम केला गुरुजींना, वंदन केलं. आणि त्यावेळेला हरिदास गुरुजी म्हणतात, तानसेन कशासाठी आला? त्यावेळेला तानसेन म्हटला, गुरुजी मी तुमच्याजवळ काहीतरी शिकण्यासाठी आलो. काय झालं? मी तुमच्याजवळ काहीतरी शिकण्यासाठी आलो. हरिदास गुरुजी म्हटले, तुला भरपूर शिकवलं रे, का आता काय तुला शिकण्याची गरज आहे? नाही नाही गुरुजी, मला काहीतरी तुमच्याजवळून शिकायचं आहे. त्यावेळेला हरिदास गुरुजी म्हटले, आता नाही शिकवणार मी, संध्याकाळी शिकवेल तुला. का? मग म्हणे भजनाची देवाची सेवा तुम्ही करा. आता हरिदास गुरुजी म्हटले, 9 ते 10 पर्यंत मी भगवंताची भजनाची सेवा केली, तेही भजन आता करणार नाही, संध्याकाळीच करेल. माझ्या परिस्थिती अवस्थेनुसार मला जमत नाही. हरिदास गुरुजींनी नकार दिला. तानसेन म्हटला, ठीक आहे, मग तुमची इच्छा असेल, तुमची आज्ञा असेल तर मी करू का भजन? मी तुमची सेवा करू का भजनाची? हरिदास गुरुजींनी होकार दिला. त्यावेळेला तानसेनने विणा हातात घेतला आणि गायन करायला सुरुवात केली. तानसेन ज्यावेळेला गायन करायला सुरुवात करतो त्यावेळेला तानसेनने मुद्दाम बेसवर गायन करायला सुरुवात केली. मुद्दाम बेसवर गायन करायला सुरुवात ज्यावेळेला केली त्यावेळेला हरिदास गुरुजींना राग आला. हरिदास गुरुजी म्हटले, मूर्ख आहे तानसेन तू, किती वर्ष झाले गायन करतो रे? किती वर्ष झाले गायन करून राहिला तरी सुद्धा बेसवर गायन करतो? विना माझ्याकडे आण. हरिदास गुरुजींनी विना घेतला, राग राग विना घेतला आणि गायन करायला सुरुवात केली महाराज. आणि 1 तासभर हरिदास गुरुजींनी गायन केलं. मला असं विचारायचं आहे तुम्हाला, तानसेन चुकला होता का? चुकला होता का? नाही, मुद्दाम चुकला. कशासाठी? राजाला गुरुच्या मुखातून गायन ऐकवायसाठी. तसं ज्ञानोबाराय चुकले नाही. ज्ञानोबारायांनी फक्त चुकण्याची लीला केली. कशासाठी? आईसाहेब मुक्ताईंच्या मुखातले 11 ताटीचे अभंग बाहेर पडावे याच्यासाठी. विठ्ठल विठ्ठल मुक्ताईंनी का उपदेश केला, का सांगितलं, त्याचं 5वं कारण आहे. मानसशास्त्र असं सांगतं, दादा मुलावरती तुम्ही संस्कार करा. मुलावरती संस्कार केल्यानंतर 11 वर्षाचं शारीरिक वय जर मुलाचं असेल तर त्याच्यावरती तुम्ही जर संस्कार कराल तर मानसशास्त्राला विचारा की या मुलाचं शारीरिक वय 10 वर्षाचं आहे तर मानसिक वय किती? शारीरिक वयापेक्षा मानसिक वय मानसशास्त्र सांगते 5 वर्षाने पुढे चालते. किती वर्षाने? 5 वर्षाने. शारीरिक वयापेक्षा मानसिक वय 5 वर्षाने पुढे चालते. शारीरिक वय मुलाचं जर 10 वर्षाचं असेल तर मानसिक वय किती? 10 अधिक 5. मुलाचं नाही बरोबर, मुलीचं. मुलाचं जर शारीरिक वय मुलीचं 5 वर्षाने पुढे चालते. शारीरिक वय मुलीचं 10 वर्षाचं असेल तर मानसशास्त्राला विचारा 5 वर्षाने मानसिक वय मुलीचं पुढे चालते. पण मुलाचं 10 वर्षाचं शारीरिक वय असेल तर मुलाचं जर शारीरिक वय 10 वर्ष असं असेल तर मानसिक वय मुलाचं विचारा. त्यावेळेला मानसशास्त्र सांगते शारीरिक वयापेक्षा मानसिक वय मुलाचं जास्तीत जास्त 1 वर्षाने वाढते आणि मुलीचं 5 वर्षाने वाढते. मग शारीरिक वय मुलाचं 10 वर्षाचं असेल तर मानसिक वय मुलाचं 11 वर्षाचं. शारीरिक वय मुलीचं जर 10 वर्षाचं असेल तर मानसिक वय 10 अधिक 5 15 वर्षाचं. म्हणजे शारीरिक वयापेक्षा मानसिक वय मुलीचं 5 वर्षाने पुढे चालते. शारीरिक वयापेक्षा मानसिक वय मुलाचं 1 वर्षाने पुढे चालते. तसं आईसाहेब मुक्ताईंनी ज्यावेळेला ज्ञानोबारायांना सांगितलं ना त्यावेळेला आईसाहेब मुक्ताईंचं वय होतं 9 वर्षाचं. किती वर्षाचं? 9 वर्षाचं. ज्ञानोबारायांना ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला ज्ञानोबारायांचं वय होतं 12 वर्षाचं. शारीरिक वयाचा विचार जर केला तर ज्ञानोबारायांचं वय 12 वर्षाचं आहे. मानसिक वय किती ज्ञानोबारायांचं? 12 अधिक 1 13. मग आईसाहेब मुक्ताईंचं शारीरिक वय 9 वर्षाचं होतं. तर मानसशास्त्राचा विचार घेतला तर मानसशास्त्र सांगते 5 वर्षाने मानसिक वय शारीरिक वयापेक्षा मुलीचं पुढे चालतंय. म्हणजे शारीरिक वय आईसाहेब मुक्ताईंचं 9 वर्षाचं होतं तर मानसिक वय किती? 14. बरोबर आहे ना? म्हणजे 9 अधिक 5 किती झाले? 14. ज्ञानोबारायांचं वय जर धरलं मानसिक तर 13 वर्षाचं होतं आणि आईसाहेब मुक्ताईंचं वय मानसिक 14 वर्षाचं होतं. 1 वर्षाने आईसाहेब मुक्ताई मानसिकतेने मोठ्या होत्या म्हणून मानसशास्त्रानुसार आईसाहेब मुक्ताईंना सांगण्याचा अधिकार आहे. हे 5वं कारण. बघा अनेक कारणं आहे त्याचे. मला आता कळालं आता सांगता थोडंसं की लग्नामध्ये मुलगी शारीरिक वयाने मोठी असते आणि मुलगा लहान असतो. मुलगा लहान असतो आणि मुलगी मोठी असते. असंच आहे का? मुलगी लहान असते आणि मुलगा वयाने
मोठा असतो, बरोबर आहे की नाही? बरं जाऊ द्या, सरकारने नियम घालून दिला कमीत कमी मुलाचं शारीरिक वय 21 वर्षाचं असावं आणि मुलीचं लग्नामध्ये शारीरिक कमीत कमी किती वय असावं? 18 वर्षाचं, बरोबर आहे की नाही? मग 18 वर्षाचं मुलीचं शारीरिक वय असावं, मुलाचं 21 वर्षाचं असावं. मुलाचं जर शारीरिक वय 21 वर्षाचं असेल तर मानसिक वर्ष जर विचारलं आपण, मानसिक वय जर विचारलं तर 21 अधिक 1 22. मुलाचं लग्नामध्ये जास्तीत जास्त 22 वय असेल आणि मुलीचं जर शारीरिक वय 18 वर्षाचं असेल तर 18 अधिक 5 किती झाले? 23. एका वर्षाने मानसिकतेने मुलगी लग्नातही मुलापेक्षा मोठी असते. म्हणून ते लग्न झाल्यावर म्हणते तुम्हाला काही डोकसं, तुम्हाला काही समजत? कधी म्हणते? लग्नाच्या आधी नाही, लग्न झाल्यावर म्हणते. समजून चाला, आपल्यापेक्षा जरी आपली पत्नी वयाने लहान असली तरी डोक्याने मानसिकतेने मोठी आहे. मानसशास्त्राचा सरळ नियम आहे. पण शास्त्र काही खोटं नाही महाराज. आपले पूर्वज जी मंडळी आतापर्यंत लग्न करत आली, मुलगी लहान पाहिजे वयानं, मुलगा मोठा पाहिजे, त्यांना माहीत होतं की मुलगी जरी वयानं लहान असली तरी तिचं डोकं याच्यापेक्षा मोठंच आहे. म्हणजे मानसिकतेने मुलापेक्षा मुलगी मोठीच असते. मानसशास्त्रानुसार सरळ आहे. आईसाहेब मुक्ताईंनी का सांगितलं त्याचं कारण आहे, आईसाहेब मुक्ताईंचा सांगण्याचा अधिकार होता. आद्यत्रय जननी देवाची आहे, मुक्ताबाई जननी आहे. जननी मुलाला सांगू शकते. अनेक कारणं सांगितले. मग ज्ञानोबांना सांगत असताना आईसाहेब मुक्ताई म्हणतात, दादा संत त्याला म्हणून घेण्याचा अधिकार आहे रे की ज्याच्याजवळ दया आहे, ज्याच्याजवळ क्षमा आहे. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याच्या अंगामध्ये दया आहे, ज्याच्या अंगामध्ये क्षमा आहे त्याला संत म्हणून घेण्याचा अधिकार आहे. आईसाहेब मुक्ताईंनी सांगितलं दया आणि क्षमा ज्याच्याजवळ आहे त्याला संत म्हणून घेण्याचा अधिकार आहे. 2 लक्षणे सांगितली संतांची, दया आणि क्षमा. चांगलं आहे का? मग श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला साधूची लक्षणे, संतांची लक्षणे 40 लक्षणे सांगितली. किती सांगितली? भगवंताने 40 लक्षणे सांगितली आणि या ठिकाणी आईसाहेब मुक्ताईंनी 2च लक्षणे सांगितली, दया आणि क्षमा ज्याच्याजवळ आहे त्याला संत म्हणून घेण्याचा अधिकार आहे. मग मुक्ताबाईचं खरं का भगवान श्रीकृष्णाचं खरं? कोणाचं खरं? तुम्ही कोणाच्या पार्टीत आहे? कोणाचं खरं? मुक्ताबाईने 2 लक्षणे सांगितली आणि भगवान श्रीकृष्णाने 40 लक्षणे सांगितली. कोणाचं खरं? कोणाचं म्हणणार तुम्ही? तुम्ही म्हणाल आईसाहेब मुक्ताईंच्या आपण परिसरात राहतो, मुक्ताबाईंचंच खरं. कोणाचं खरं? मुक्ताबाईंचंच खरं. आणि मग आईसाहेब मुक्ताईंचंच खरं आहे का हो? आईसाहेब मुक्ताईंनी 2 लक्षणे सांगितली पण 38 लक्षणांचं ग्रहण केलं, याला उपलक्षण म्हणतात. न्यायशास्त्रामध्ये काय म्हणतात? याला उपलक्षण म्हणतात. उदाहरणार्थाकरता सांगतो मी तुम्हाला, एक छोटंसं उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येण्यासाठी. 38 लक्षणांचं ग्रहण केलं फक्त 2च लक्षणांनी आईसाहेब मुक्ताईंनी. का? बघा तुम्ही, एखाद्या वेळेला मलकापूरला बस लागली, उदाहरणाकरता सांगतो फक्त. मलकापूरला बस लागली आणि ती नेमकी दाताळ्याला येणार आहे. कुठे येणार आहे? उदाहरणाकरता दाताळ्याला येणार आहे. पण दाताळाला येत असताना ज्या ठिकाणी लागायची त्या ठिकाणी ती एस टी लागली नाही. त्याच्यावर पाटी नाही, त्याच्यावर खडून लिहिलेलं नाही, चुन्यानं लिहिलेलं नाही, काही नाही. तरीसुद्धा बाजूला साईडला उभी होती. त्या एसटीत कोणी बसायला तयार नाही. का? चुन्यानं लिहिलेलं नाही, खडून लिहिलेलं नाही, पाटी नाही, काही नाही. कंडक्टर ड्रायव्हर जाऊन बसले, कोणी बसण्याकरता तयार नाही. आखर शेवटी कंडक्टरला म्हणावं लागलं, चला दाताळा जाणारे माणसं बसा या एस टीमध्ये. काय म्हणतो कंडक्टर? चला दाताळा जाणारे माणसं बसा या एस टीमध्ये. मला असं विचारायचं आहे, त्या कंडक्टरने एवढंच म्हटलं फक्त, चला दाताळा जाणारे माणसं बसा या एस टीमध्ये. माणसंच बसतात काय? बाया बसत नाही? लहान लेकरं बसत नाही? लहान मुलं बसतात महाराज. पण कंडक्टर असा म्हणतो का, चला दाताळा जाणारे माणसं बसा या एस टीमध्ये, बाया बसा, लहान लेकरं बसा, असं म्हणतो का तो? नाही. फक्त त्यानं कोणाचं नाव घेतलं? फक्त माणसाचं नाव घेतलं. एकाचं नाव असतं, इतरांचं ग्रहण असतं, याला म्हणतात उपलक्षण. तसं आईसाहेब मुक्ताईंनी फक्त 2च लक्षणांचं नाव घेतलं, दया आणि क्षमा. 38 लक्षणांचं ग्रहण केलं, याला म्हणतात उपलक्षण. आईसाहेब मुक्ताई ज्ञानोबांना सांगतायत, दादा संत त्याला म्हणून घेण्याचा अधिकार आहे रे
ज्याच्याजवळ दया आहे आणि ज्याच्याजवळ क्षमा आहे. ऐका तुम्ही, दया आईसाहेब मुक्ताईंना म्हणावं, ठीक आहे मुक्ताबाई, तुम्ही सांगतायत संतांचं लक्षण ज्याच्याजवळ दया आहे, ज्याच्याजवळ क्षमा आहे, पण देवाजवळ सुद्धा क्षमा आहे, देवाजवळ सुद्धा दया आहे. मग देवालाही संत म्हणावं लागेल का? शिशुपालाने ज्या वेळेला भगवंताला शिव्या दिल्या, भगवान श्रीकृष्णाला, त्यावेळेला शिशुपालाला शिव्या देत असताना, शिशुपालाने शिव्या देत असताना भगवान श्रीकृष्णाने अडवलं, शिशुपाल थांब, 99 अपराध झाले तुझे, आता एक जरी शिवी दिली ना, तुझं मी शिर उडवल्याशिवाय राहणार नाही. शिव्या समजतात ना तुम्हाला? शिव्या, हां ना, तिकडे इकडे जर गेलं बोदोडच्या वळ तिकडे शिव्या नाही समज, तिकडे काय म्हणा लागते, गाया. तिकडे मी त्या भुसावलच्या जवळ कंडारीला कीर्तनाला गेलो, भुसावल कंडारी, तिथं कीर्तनाला गेलो. असंच वेळेवर गेलो गुरुजी, कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर ते म्हटले जेवण करून घ्या, 8 ते 10 कीर्तनाची वेळ. मी म्हटलं कीर्तन झाल्यानंतर जेवण करेल. मग ज्या घरी थांबलो ती ताई म्हटली चहा तरी घ्या. काय म्हटली? चहा घ्या. म्हटलं ठेवा चहा. मग तिकडे आरंभ सुरू झाला, सुंदर ते ध्यान झालं, विठोबा रुक्मिणी सुरू झालं. मग त्या ताईनं कप माझ्याजवळ आणला, घ्या म्हणे महाराज चहा. चहा घेतला, फेटा बांधला मी, हातात चहाचा कप होता आणि उभ्यानं चहा सुरू केला मी घेणं. उभाच राहिलो आणि चहा घेणं सुरू केला, कारण तिकडे विठोबा रुक्मिणी सुरू झालं होतं. विठोबा रुक्मिणी सुरू झालं की कदाचित माणसाचा धोत्राचा पितांबर होऊ शकते. एवढं धावत निघा लागते महाराजला. महाराज एवढं सोपं नाही ते. मग हातात चहाचा कप होता आणि तो होता गरम चहा. पहिलेच मी माणूस थंड आहे, मला गरम जमत नाही. हातात कप होता, मग उभ्यानंच थोडा थोडा प्यायला सुरुवात केली, घ्यायला सुरुवात केली मी. मग ती ताई काय म्हणते, महाराज बशी घ्या ना. मी म्हटलं बरं झालं बापा. आता हातात कप घेतला, तिकडे विठोबा रुक्मिणी सुरू झालं. त्यानं सदा माझे डोळा दुसरा अभंग घेतला, डबल विठोबा रुक्मिणी सुरू झालं, तरी हातात कपच होता. मी म्हटलं ताई बशी आणा ना बशी. ती ताई म्हणे ते बशी नाही महाराज, तुम्ही खाली बशी घ्या. काय म्हणे, खाली बशी घ्या. म्हटलं आता तास म्हणते खाली बशी घ्या, मला समजलं असतं. आता आपल्याकडचा माणूस तिकडे जर गेला, आता बशी घ्यान, खाई घ्यान, पी घ्यान, सगळंच करून घ्या. तिकडची भाषाच आहे ते महाराज. आपल्याकडे जर म्हटलं तर शिवी समजून जाईल लवकर, पण तिकडे म्हटलं ना तिकडे गायात म्हणा लागतं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शिव्या दिल्या. माफ करा, शिशुपालाने भगवान श्रीकृष्णाला शिव्या दिल्या. ज्या वेळेला शिशुपालाला अडवलं भगवंताने, त्यावेळेला शिशुपालाला भगवान श्रीकृष्ण म्हटले, खबरदार, आता जरी एक शिवी दिली ना, तुझं मी शिर उडवल्याशिवाय राहणार नाही. किती अपराध माफ केले शिशुपालाला भगवंताने? गणनेच्या दृष्टीने 100. भगवंताने सांगितलं, बघ शिशुपाला, माझ्या आत्याला मी वरदान दिलं, तुझ्या आईला वरदान दिलं होतं की तुझ्या मुलाच्या आत्या मी 100 अपराध माफ करेल, पण 100 अपराधाच्या वर एकही अपराध माफ करणार नाही. 100 अपराध झाले आणि त्यावेळेला शिशुपालाचं शिर उडवलं भगवंताने. थोडक्यात शिशुपालाला भगवंताने 100 अपराध क्षमा केले. किती? 100. आकड्याच्या दृष्टीनं, कशाच्या तो आकडा नाही बरं बापू. गणनेच्या दृष्टीनं जरी विचार केला तरी सुद्धा 100 अपराध भगवंताने माफ केले. पण संतांकडे चला, यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. नाथ महाराजांच्या अंगावरती यौवन थुंकला किती वेळेला? 108 वेळेला. गणनेच्या दृष्टीने जरी पाहिलं तरी साधूची, संतांची क्षमा देवाच्या क्षमेपेक्षा मोठी आहे. नाथ भागवतांनी सांगितलं, बाबा रे, अनाक्रोश क्षमा जेथ असे विरोत्तमा. क्रोश न करता, क्रोध न करता क्षमा करणं, याला खरी क्षमा म्हणतात. क्रोध केला नाही. शिशुपालावरती भगवान श्रीकृष्णाने क्रोध केला होता, त्याला खरी क्षमा नाथ भागवत म्हणत नाही. नाथ महाराजांनी खरी क्षमा त्याला म्हटलं की क्रोध न करता क्षमा करणं. भगवंतानी क्षमा केली, पण ते क्षमेच्या दृष्टीनं भगवंताच्या क्षमेला सीमा होते, पण संतांच्या क्षमेला सीमा नाही. समजते ना तुम्हाला माझी भाषा करते ना? संतांच्या क्षमेला सीमा नाही. संतांची क्षमा वेगळी आहे आणि देवाची क्षमा वेगळी आहे. संतांची दया वेगळी आहे आणि देवाची दया वेगळी आहे. आईसाहेब मुक्ताईंना म्हणावं, आईसाहेब मुक्ताई बरोबर आहे तुमचं. बघा, ज्याच्याजवळ दया आहे, ज्याच्याजवळ क्षमा आहे, त्याला संत म्हणून घेण्याचा अधिकार आहे ना.
एखाद्या वेळेला देवाला जरी म्हणण्याचं काम आलं तरी देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. बघा ठीक आहे, लक्षात आलं आमच्या. संत त्याला म्हणून घेण्याचा अधिकार आहे ज्याच्याजवळ दया आहे, ज्याच्याजवळ क्षमा आहे. आईसाहेब मुक्ताईंनी म्हणावं, दादा तुम्ही समाजाला जर समाजाच्या समोर साधू म्हणून जीवन जगत असाल तर तुमच्याजवळ लोभ नसावा, अहंता नसावी. अभंगाचं दुसरं चरण. लोभंत नये मना, लोभंत नये मना, लोभंत नये मना, लोभंत नये मना, लोभंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. आईसाहेब मुक्ताईंचे शब्द आहे. दादा ऐका माझं. बघा ज्याच्याजवळ लोभ नाही ना, ज्याच्याजवळ अहंता नाही, त्याला संत म्हणून घेण्याचा अधिकार आहे. आईसाहेब मुक्ताईंना म्हणावं, मुक्ताबाई तुम्ही काय सांगताय? ज्ञानोबांच्या जीवनात कोणता लोभ होता का लोभ? ज्ञानोबांच्या जीवनात हा लोभ होता का? माझा आश्रम झाला पाहिजे 4 एकरामध्ये. ज्ञानोबांच्या जीवनात हा लोभ होता. मला 4 चाकी गाडी भेटली पाहिजे. कोणता लोभ होता बरं? खरं सांगा तुम्ही. आईसाहेब मुक्ताईंना म्हणावं, मुक्ताबाई तुमचं सांगणं हे चुकीचं आहे, तुमचं बोलणं चुकीचं आहे. बघा ज्ञानोबांच्या जीवनात लोभ नाही तरी सुद्धा तुम्ही का म्हणता? आईसाहेब मुक्ताई म्हणता, दादा तुमच्याजवळ लोभ नसावा, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. त्याला विरक्त म्हणून घेण्याचा अधिकार आहे रे दादा, की ज्याच्याजवळ लोभ नाही आणि ज्याच्याजवळ अहंता नाही. पण हा कलियुग आहे महाराज. हा काय आहे? हा कलियुग आहे. आणि या कलियुगात जो साधू लोभ करेल ना, त्यालाच लोक मोठा साधू म्हणतात. काय म्हणतो मी? जो पाकिट ठरवेल ना महाराज, त्यालाच लोक मोठा साधू म्हणतात. जो 4 व्हीलर नाही येईल ना. तुलसीदास महाराजांनी सरळ रामचरित मानसमध्ये सरळ लिहिलं की बाबा रे, या कलियुगात तुम्हाला जर मोठा साधू म्हणून घ्यावं असं वाटत असेल ना, हे शब्द माझे नाही, तुलसीदासजी महाराजांचे आहे. तुलसीदासजी महाराज म्हणतात, तुम्हाला जर कलियुगात मोठा साधू म्हणून घ्यावं असं वाटत असेल तर तुमच्याजवळ मोठी गाडी असणं आवश्यक आहे. तुमच्या डोक्यात काही नसलं तरी लोक तुम्हाला मोठा साधू मानतील.
हे सरळ आहे. जो करे दंभ सो बडा आचारी. तुलसीदासजी महाराज म्हणतात, तुम्हाला कलियुगात मोठा साधू म्हणून घ्यावं असं वाटत असेल तर तुम्हाला दंभच करावा लागेल, नाही तर कलियुगातले लोक तुम्हाला मोठा साधू मानणार नाही. कठीण आहे महाराज. मला असं वाटतंय की आपल्या परिसरातले हरिभाऊ महाराज लढे होऊन गेले. माहिती आहे आपल्याला की ज्या माणसाचं 18,000 श्लोकाचं भागवत कंठस्थ होतं. किती हजार श्लोक? 18,000 श्लोक पाठ होते. ज्या माणसाचे 18,000 श्लोक पाठ होते त्या माणसाला शेवटपर्यंत एसटीनं प्रवास करावा लागला. आणि ज्याचे भागवतातले 4 श्लोक पाठ नसतात तोही 4 व्हीलर मध्ये फिरतो. कशाची किमया महाराज. हे कलियुगाचा प्रभाव आहे. साधू सिदंती दुर्जन प्रभवते प्राय प्रवृत्ती कलही. या कलियुगामध्ये साधू सिदंती, जो साधू वृत्तीने राहील ना त्याला लोक मोठा मानणारच नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. 6 शास्त्र तुमचे पाठ असू द्या हो, 4 वेद तुमच्या कंठस्थ असू द्या, पण तुम्ही जर दंभ केला नाही ना तुम्हाला लोक अजिबात मोठा साधू मानणार नाही. आजचा कलियुग, आजचा काळ तोच आहे. आजचा काळ तोच आहे. सरळ आहे ठरलेलं या गोष्टीत. आणि संत जी लिहून ठेवतात ते चुकीचं ठरत नाही महाराज. तुलसीदासजी महाराजांनी सांगितलं, तुम्हाला मोठा साधू म्हणून घ्यावं असं वाटत असेल ना दादा, दंभ करावं लागेल. दंभ. जो करे दंभ सो बडा आचार्य. जो दंभ करेल त्याला कलियुगातले लोक आचार्य मानतील, प्राचार्य मानतील, त्याच्या डोक्यात काही नसलं तरी. ऐका कलेचे महिमान, ऐका कलेचे महिमान, हो सत्याचे रिजले जन, सत्याचे रिजले जन, पापा देती अनुमोदन, पापा देती अनुमोदन, करती हेडन समाजे. ऐका कलेचे महिमान, ऐका कलेचे महिमान, करती हेडन संताचे. ऐका कलेचे महिमान, ऐका कलेचे महिमान, ऐका कलेचे महिमान, सासरी झाले जन, पापा देती अनुमोदन, करती हेडन जाताचे. ऐका कलीचे महिमान, असत्याचे रिझले जन, पापा देती अनुमोदन, करती हेडन जाताचे. असत्यासी रिजले जन, करती हेडन संताचे. असो. आईसाहेब मुक्ताई सांगता, दादा लोभ अहंता नाही मना, जगी विरक्त तोची जाना. दादा तुमच्याजवळ लोभ नसावा, अहंता नसावी. ज्ञानोबारांनी ज्या वेळेला लोभ धारण केला का नाही केला, पण व्यवहारिक लोभ नव्हता ज्ञानोबारांच्या जवळ. तरी आईसाहेब मुक्ताईंनी सांगितलं, लोभाची व्याख्या थोडक्यात एका शब्दात सांगतो मी तुम्हाला. लोभाची व्याख्या अशी आहे, लोभिकानस आहे देवाचे करणे. लोभी माणसाला देवाचं करणं सहन होत नाही. लोभी माणसाला देवाचं करणं म्हणजे ज्ञानोबारांच्या जीवनात जे दुःख आलं ते प्रारब्धाचं दुःख नव्हतं, देवानं दिलेलं दुःख होतं. कोणी दिलेलं? देवानं दिलेलं दुःख होतं. एखादा माणूस जर 1 महिना झाले परमार्थ करायला लागला तर त्याचा परमार्थ एवढा आडे येतो. अचानक जर एक्सिडेंट झाला आणि एक्सिडेंट म्हणून जर तू वाचला तर तू म्हणतो बाप रे बाप, 1 महिना झाले परमार्थ करून राहिलो म्हणून वाचलो. बरं किती महिन्याचा परमार्थ आडे आला त्याच्या? 1 महिन्याचा. 1 महिन्याचा परमार्थ जर आडे येऊ शकते. ज्ञानोबारांच्या जीवनातलं 1 जन्माचं तप नव्हतं, 2 जन्माचं तप नव्हतं. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. अनेक कल्पापासून ज्ञानोबा तप करत होते तरी सुद्धा त्यांच्या जीवनात दुःख आलं. हे दुःख देवानं दिलेलं होतं, प्रारब्धाचं दुःख नव्हतं. देवानं दिलेलं दुःख होतं. हा लोभ ज्ञानोबारांच्या जीवनात झाला. म्हणून आईसाहेब मुक्ताईंनी हात जोडला, दादा तुमच्याजवळ हा लोभ नसावा. लोभ अहंता नाही म्हणा, जगी विरक्त तोची जाना. विरक्त त्याला म्हणून घेण्याचा अधिकार आहे ज्याच्याजवळ लोभ नाही, ज्याच्याजवळ अहंता नाही. दादा तुमच्याजवळ शुद्ध ज्ञान आहे. त्या ज्ञानाच्या जोरावरती तुम्ही इहलोकातही सुखी राहाल आणि परलोकातही सुखी. इह परलोकी सुखी
शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी शुद्ध ज्ञान ज्याचे इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी आईसाहेब मुक्ताईंनी म्हणावं, दादा इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, ज्याच्या मुखामध्ये शुद्ध ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या जोरावरती इहलोकातही तो सुखी राहतो आणि परलोकातही तो सुखी राहतो. ऐका माझं आईसाहेब मुक्ताईंचं सांगणं वेगळं आहे. आईसाहेब मुक्ताई म्हणतात, दादा तुमच्या जवळचं ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाच्या जोरावरती तुम्ही इहलोकातही सुखी राहू शकता, परलोकातही सुखी राहू शकता. पण एक काम करा माझं, ऐका, हे सगळं सर्वच सर्व जग मिथ्या आहे ना, या सर्व जगताची जी कल्पना आहे मिथ्या, हे मागे सारा आणि ताटी उघडा. मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ अहंकाराये मना, लोभ अहंकाराये मना, ताटी उघडा, ताटी उघडा, लोभ विरक्त तोची जाना, जगी विरक्त तोची जाना, लोभ अहंकाराये हरी हरी लोभ अहंकाराये मना, जगी विरक्त तोच जाना, जगी विरक्त तोच जाना, लोभदान ये मना, लोभदान ये टाइम संपलाय आपला. एकदा हाताने टाळी, मुखाने नामचिंतन करा. सर्वांनी हात वर करा, असे हात वर करा. आपल्या टाळीचा आवाज या मंडपात धनानला पाहिजे. हा, असा हात वर करा बरोबर सर्वांनी. हा, विठोबा रखुमाई, बार कुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा करा हात खाली. वापर वा वा वा. हे पहा, वारकरी संप्रदायामध्ये एक नियम आहे.
पहिलं रामकृष्ण हरी, पहिलं नमन आहे. तिकडे काही लक्ष देऊ नका, सगळे कान माझ्याकडे द्या. रामकृष्ण हरी पहिलं नमन आहे. दुसरं विठोबा रखुमाई हे दुसरं नमन आहे कीर्तनातलं. आणि ज्ञानेश्वर माऊली ही संप्रदायानुसार तिसरं नमन आहे. बघा, पण मध्यंतरी विठ्ठल विठ्ठल भजन असते. कोणाच्यासाठी असते? ऐकावर कोणासाठी असते? एका ठिकाणी खरंच विचारलं मी गुरुजी, म्हटलं विठ्ठल विठ्ठल भजन कोणासाठी असते? 12 वर्षाचा मुलगा होता, म्हणे महाराज एवढं सोपं तर मी सांगतो. म्हटलं सांग बाबा. पटकन उभा राहिला, म्हणे महाराज विठ्ठल विठ्ठल भजन याच्याकरता असते. महाराज लोकांना आठवलं नाही की विठ्ठल विठ्ठल भजन असते. बाबा रे, म्हणजे महाराज लोकांना आठवलं नाही सुरू भजन. महाराज लोकही सणात गण आणत असतात. महाराज ज्याला प्रवचन करायची सवय नाही, कीर्तनच करायची सवय, आणि त्याला प्रवचनाच्या व्यासपीठावर बसवा, मग येते मजा. प्रवचनात विठ्ठल विठ्ठल म्हणते तो, अरे बापरे, मला असं वाटतं की कीर्तनच चालू आहे का. कठीण परिस्थिती आहे. विठ्ठला विठ्ठल भजन कोणासाठी असते? आता लग्न आहे, पहा आता लग्न आहे की नाही, लग्नामध्ये नवरदेव नवरी खुर्चीवरती बसले किंवा आपला समोरासमोर नवरी उभे राहिले की ब्राह्मण बुवाच्या हातात माईक येते. काय म्हणतो ब्राह्मण बुवा? सावधान. कोणाकरता असतो शब्द? कोणाकरता असतो? नवरदेव, बरोबर आहे, नवरदेव नवरी करता. मी म्हणतो नवरदेव नवरी त्या दिवशी तरी विचार करण्याच्या भानगडीत, म्हणजे ज्या आशीर्वादाच्या ज्या अक्षता टाकणारे असतात त्याचं ध्यान असते, टाकू दे अक्षता लवकर, जाऊ दे घरी. तसं संप्रदायामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन हे प्रत्येकाच्या मुखात आलं पाहिजे. प्रत्येकाच्या मुखात आल्यानंतर आपल्या जीवनात घडलेलं जे पाप आहे, पापाची होळी होते. अनंत जन्माचे पाप जडून नष्ट होतात. संप्रदायाच्या अनुसार ह्या गोष्टी